मेढ्याच्या पुढे निघाल्या त्यावेळी त्या गाडीमध्ये गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर होता. गर्दे नावाचा एक इन्स्पेक्टर, त्याच्या जवळजवळ 5-6 पोलीस होते. त्यामध्ये आम्हाला दोघांना आतमध्ये घातलं होतं आणि मेढ्याच्या मागं पोचल्यावर गर्देंनी सांगितलं, गर्देला एक फोन आला आणि गर्देंनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली. आणि गर्जे, रमेश गर्जे, काय गर्जे म्हणत होते फोन, गर्जे, त्यांनी सांगितलं कामगिरी फत्ते झाली आणि पुढची जयाभाऊ कामगिरी फत्ते करतो. मला आश्चर्य वाटलं. मग माझ्या मनामध्ये इतकी भीती निर्माण झाली की हे आपल्याला नक्की कुठे घेऊन चालले. 12:30 आम्हाला इथनं पोलीस घेऊन निघाले होते. तिथून महाबळेश्वरच्या घाटाकडे त्यांनी चढायला सुरुवात केली. जिथं कासचा फटा फुटतो तिथं गाड्या जाऊन थांबल्या. तिथं जो पण रेंज येत होती तिथं परत फोन आला. मागणं एक जणांनी फोन दिला, पुन्हा सांगितलं बॉसचा फोन आला आणि बॉसचा फोन आला म्हणलं परत गरजेने सांगायला सुरुवात केली, व्यवस्थित करतोय, सगळं घेऊन चाललोय. आम्हाला ते त्या घाटामध्ये घेऊन गेले. माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली, कारण आपल्याला माहिती मी मान तालुक्यातनं जिल्हा परिषदेला निवडून आले, कुकुरवाड गटातनं. तिथं कोणाच्यावर निवडून आले माहिती आहे, संदीप मांडवे साहेब सुद्धा खटाव तालुक्यातून निवडून आले, ते पण मान मतदारसंघातले. आणि पुढची कामगिरी फत्ते करतोय याचा अर्थ माझ्या मनामध्ये शंका आली की पोलीस आम्हाला तिथं घाटामध्ये नेऊन आता आमचा एन्काउंटर करणार. कारण 2 पोलीस मागं बोलत होते. ज्यावेळी ही झटापट चालली होती आम्ही ओरडत होतो, त्यावेळी आम्हाला अशा सूचना आहेत की काही जरी झालं तर इथली ही 2 माणसं उचलून नाहीत, 1-2 लोक उडवायला लागतील तर चालतील. हे मी जबाबदारीने सत्य बोलतोय. कोर्टापुढे पण मी काल सत्तेवर सांगितलं, 1-2 उडवायला लागले तर चालतील, पण कसल्याही परिस्थितीमध्ये हे मिशन यशस्वी झालं पाहिजे आणि जिल्हा परिषदच्या या लोकांना उचलूनच आणायचं. कुठल्या पद्धतीत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष मिशन यशस्वी झालं पाहिजे. म्हणजे परवाचं हे इलेक्शन नव्हतं तर एक मिशन होतं. दुर्दैवानं मला पत्रकार बांधवांना पण सांगितलं पाहिजे, मला पुढची स्टोरी जात असताना की पत्रकार बांधव, अरे बाबा तुम्हीसुद्धा, आपण छापताना आणि बातमी चालवताना म्हणतोय, मी पण तुमच्यातलं एक पत्रकार, ऑपरेशन लोटस. अरे बाबा हे ऑपरेशन लोटस नव्हतं, ऑपरेशन दरोडा होता. लोकशाहीवरती घातलेला दरोडा होता. लोकशाहीचा जे 2 मतदार लोकशाही पद्धतीने मतदान करायला आले होते त्यांच्यावर दरोडा घालून आम्हाला उचलून नेलं जात होतं आणि त्या घाटामध्ये आम्हाला एन्काउंटर करायचा आमचा प्रयत्न त्यांच्या डोक्यामध्ये होतं. पण इथलं सगळं गणित जुळलं. परत फोन आला आणि सांगितलं व्यवस्थित झालं. म्हणजे तोपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली असेल इथली. आणि मग परत त्यांनी काय झालं मला माहिती नाही, गाड्या परत फिरवल्या आमच्या. थोडंसं आम्हाला बरं वाटलं की आता आम्ही परत सांगितलं झालं आहे तुमचा, मी बोललो, संदीप दादा बोलले की आता तुमचा उद्देश सफल झाला आहे. आता तुम्ही आम्हाला ज्याच्यासाठी उचलले किंवा ज्याच्यासाठी आम्हाला अटक केली ते तुमचं आता सफल झाले, आम्हाला परत नेऊन सोडा, आम्हाला जाऊ दे, आमच्या घरी तरी कळवू दे. ते आमचे फोन काढून घेतले होते, आम्हाला घरी कळवून देत नव्हते. पोलीस आम्हाला काय कोण आहे काय नाव विचारत होते. संदीप दादा सारखे होते, दादा तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, ते तुमचे नावं सांगत नव्हते. मेढ्यापर्यंत गाड्या परत आल्या. मेढ्यात परत आल्यावर परत फोन आले त्यांना आणि परत सांगितलं गाड्या परत ओळख. गाड्या परत ओळखल्यावर मी परत विचारलं की तुम्ही गाड्या परत कशासाठी, परत कुठं जायचं. म्हणले पाचगणी मार्गे महाबळेश्वरला जाऊ. महाबळेश्वरला परत यायला सांगितलं. मग पाचगणी मेढ्यापासून पुढं पाचगणीला कुठला मार्ग नाही मला माहीत होतं. त्यांनी कुठल्या तरी आडवळण्याच्या गाड्या घालायचा प्रयत्न केला. सगळी जागा मला प्रेसेस माहिती आहे. मी FIR उद्या दाखल करणार आहे, त्यावेळी मी ते सगळं दाखवीन कुठून कसे घ्याय, त्यांच्या काय डोक्यात प्लॅन होतं. पुन्हा घाटात गाड्या गेल्या आणि घाटामध्ये एकतर रेंज नाही आणि पुन्हा घाटामध्ये जाऊन काही आम्ही थांबलो. घाटातनं आम्हाला ते महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला 4:30 वाजता घेऊन 12:30 वाजता 12:20 इथून आम्हाला उचललेलं. आमच्या पोटात अन्न नाही, पाणी नाही, सकाळपासून आम्ही बाहेर पडलेलो आणि 4:30 वाजता आम्हाला स्टेशनला नेऊन महाबळेश्वरला 4:30 वाजेपर्यंत घेऊन गेलं. त्यांच्या डोक्यात फार वेगळा प्रिप्लॅन होता. महाबळेश्वरच्या घाटातच आम्हाला संपवायचं. तर मिशन फत्ते करतो गरजे सांगत होतो, मी मिशन फत्ते करून येतो बरोबर. त्यामुळं महाबळेश्वरला 4:30ला आम्ही पोचलो. त्याच्यानंतर आम्ही दोघं पण एकदम अस्वस्थ होतो, फार स्ट्रेसफुल होतो. एकतर सकाळी बाहेर पडलेलो, कुठल्याही आयुष्यामध्ये कधी न गुन्हा केलेला, काही केलं नाही आणि असं असताना अपहरण ज्याचं केलं तो म्हणतोय त्याचा अपहरणाचा खोटा बनाव, एखाद्याचा खून करायचा प्रयत्न, असली कलमं लावली तिथं गेल्यावर कळा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.